वतीने येथील वत्सलानगर भागात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे 2000 लिटर क्षमतेच्या ॲरो प्लांटचे उद्घाटन सरपंच रामचंद्रदादा अलुरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तर उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार यांच्या हस्ते आतील प्लांटचे व ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री भटकर यांच्या हस्ते बाहेरील नळाचे पूजन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, डॉक्टर विवेक बिराजदार, गणेश सूर्यवंशी, कमलाकर घुगे, इमाम शेख, नबिलाल नदाफ, शिवाजी राठोड, प्रभाकर गाढवे, संतोष भटकर, प्रीतम पाटील यांच्यासह अणदूर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वृंद, वत्सलानगर भागातील नागरिक, महिला आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आभार शिवाजी जाधव यांनी मानले। सर्वप्रथम उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। ग्रामपंचायतच्या आमच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यांची इच्छा होती की वत्सलानगर इथे आपण शुद्ध पाण्याचा प्लांट उभा करूया आणि विभागानं बजेटची निर्मिती झाली आणि पहिलं युनिट आपण वत्सलानगरमध्ये घेण्यात आलं। तसं तर वास्तविक अंदूरची आपली बाजारपेठ खूप मोठी आहे। लवकरच आपण अंदूरच्या बाजारपेठेमध्ये असे एक युनिट लवकर उभा करू। आणि सर्वप्रथम मी सगळ्यात जास्त आभार मानतो ते खरं तर गंगा मातेचं, कारण अशा या भीषण उन्हाळ्यामध्ये आपल्या अंदूरवासियांना पाण्याची कुठंच तक्रार झाली नाही, सर्व बोर व्यवस्थित चालले। त्याच्यामुळे खरंच जलदेवतेचं आभार किती ऋण त्या ऋणात राहूत आपण हे व्यक्त करता येतं। दादा, अंदूर साठी आणखीन पाण्याची व्यवस्था काय असणार आहे आपल्या माध्यमातून काय सांगा? आता आपले पाण्याची योजना मोठी सध्या सुरुवात आहे। फिल्टरचं काम होत आलं आहे, पाण्याची टाकी गावातली उभारले, प्लॉटवरले उभारले, पाईपलाईनचं काम प्लॉटवरलं झालेलं आहे। गावातली कामाची सुरुवात आता होईल। एक 6 महिन्याच्या आत पाण्याची सुरळीत व्यवस्था होईल। हे युनिटच आम्ही असं उभा केलं आहे जेणेकरून सर्व येथील जनतेचे आणि इथील सर्व नागरिक असतील त्याची म्हणजे आरोग्याची काळजी घेण्याचं काम आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहे। आणि ह्या युनिटमुळे अतिशय चांगली तब्येत सर्व लोकांची इथली प्रकृती राहील। आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक बोरवेलला एक HP मोटर टाकून प्रत्येकांना तिथे एक टाकी उभा करून बऱ्याच ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे। अक्षरशः दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळं दुष्काळ काय आहे हे जाणवूच दिलेलं नाही आहे आणि ह्याच्या पुढून सुद्धा जाणवणार नाही आहे। आणि दादाच्या सहकार्याने, दादाच्या नेतृत्वाखाली असेच काम आमचे पुढं जनतेच्या दृष्टिकोनातून चांगले करत राहू आम्ही। 5,600 असं काही विषय नाही। इथल्या सर्व गोरगरीब लोकांना जारचं पाण्यासाठी थोडंसं गावात जावं लागत बाहेर किंवा म्हणजे आर्थिक परिस्थिती नसते, गोरगरिबासाठी प्लॅन्ट पावा असं मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं। त्याच्यासाठी मी पाठपुरावा दादाकडे केलो आणि त्याला यश पण आलं। वार्ड क्रमांक 5 मध्ये आणखीन काय संकल्पना आहेत की बाबा आणखीन काय केलं पाहिजे? आपली काय थोडंसं स्वच्छतेचं हे कमी आहे, त्यामुळं जरा गटारी रस्ते थोडे होणं गरजेचं आहे, बंदिस्त गटारी वगैरे, आणि ते करण्याचा प्रयत्न करीन। आत्ताच बालाजी दादाच्या नियोजनामध्ये जे उपलब्ध पाणी आहे त्याचं सुयोग्य नियोजन करून जर आपण केलं तर जे काही भीषण दुष्काळ आहे त्या भीषण दुष्काळाला आपण सामोरं गेलेलो आहे। आणि ते अंदूर हे उत्तम उदाहरण आहे। आजूबाजूला आपण पाहतो 10-10, 15-15 दिवसाला पाणी मिळतं, पण आपल्या दादांच्या नेतृत्वाखाली जी विकासात्मक दृष्टी मी म्हणतो दादांची, आणि सतत अहोरात्र आम्ही गेल्या 4 वर्षापासून त्यांच्यासोबत आहोत। सतत गावासाठी काहीतरी अंदूरची ओळख निर्माण भविष्यामध्ये येत्या काही काळामध्ये निश्चितच परिसरामध्ये आहेच, आणि तेही टिकून ठेवण्याचं काम कामातून आपल्याला दिसून येणार आहे। आणि याही पुढे आमची देखील मागणी होती की गावामध्ये आरो प्लांट उभं राहावं, पण खरी गरज तिथं थोडं गोरगरीब वर्ग जास्त आहे। फिल्टरचं पाणी पैशानं जार तर लावणं परवडत नाही, आणि आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पाहतो तर प्लॉटवरची रुग्ण जास्त आहेत आणि खरोखरच एक आर्थिक भार त्या कुटुंबांचा या निमित्तानं कमी होणार आहे निश्चितच। कारण बरेचसे आजार दूषित पाण्यामुळे होतात। येत्या काळामध्ये निश्चितच ही प्लॉटवरची जे आजाराची संख्या, जे काय गॅस्ट्रो असेल, कॉलरा असेल, टायफॉइड असेल, ही निश्चितच संख्या आपल्याला कमी दिसून येणार आहे। आणि खरोखरच मी दादांचं या ठिकाणी मनापासूनचं आणि सर्व सहकाऱ्यांचं आमची जी काही टीम आहे
असेच सगळ्यांचं सहकार्यानं याही पुढे देखील आम्ही नवीन नवीन उपक्रम गावाच्या हितासाठी राबवू. धन्यवाद. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.